आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे आपण म्हणतो त्या संदर्भात शेतकरी हा तिथपर्यंत लवकरात लवकर कसा जाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये या ठिकाणी कसा सहभाग नोंदवेल आणि हे तंत्रज्ञान तो आपल्या शेतामध्ये कसं या ठिकाणी आणेल, यासाठी खऱ्या अर्थानं बजेटमध्ये काही प्रोव्हिजन करावी अशी मी विनंती सन्माननीय दादांना केलेली आहे. आणि दादा खूप पॉझिटिव्ह आहेत. दादांनाच या विषयामध्ये गोडी असल्यामुळे त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला सांगितलं की या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये तात्काळ एक मीटिंग आयोजित करा आणि मला बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणी सुचवा की आपल्याला शेतकऱ्यांना खास सुविधा कशा देता येतील आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती या ठिकाणी कशी सुसाय होईल असा विचार दादाच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं खातं संपूर्ण कामाला लागलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की नवीन तंत्रज्ञान, नवीन औषधे, नवीन बी बियाणे, गरजेपुरती औषधे, गरजेपुरतीच या ठिकाणी जे काही खते या ठिकाणी वापरतो आपण ती अनावश्यक या ठिकाणी कशी होणार नाही आणि त्यातून शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये कितीही पाणी आणण्याचा प्रयत्न केला तरी काही मर्यादा आहेत. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळी शेती आहे. त्यामुळे दुष्काळी शेतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची वाण या ठिकाणी विकसित करून कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल हा सुद्धा विचार या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये रुजवणं आवश्यक आहे. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना प्रचार आणि प्रसार हा या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर होणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक पर्याय समोर आले आहेत. आम्ही आता पर्जन्यमापन आणि हवामान केंद्र हे गावागावात पोहोचवण्याचा विचार आहे. आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. या अगोदर ते सर्कल विभागामध्ये एकच या ठिकाणी पर्जन्यमापन केंद्र होतं. हवामान केंद्र तर आम्ही दुसऱ्या म्हणजे तालुक्यातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असेल त्याच्यावर अवलंबून राहत होतो. परंतु आता सरकारने असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापन केंद्र आणि हवामान केंद्र या ठिकाणी ठेवणार आहे की जेणेकरून शेतकऱ्याला 2 दिवस अगोदरच कळेल अतिवृष्टी होणार आहे की नाही, त्यानंतर पाऊस कधी होणार आहे, किती होणार आहे, वातावरणामध्ये काय बदल आहेत, वातावरणाच्या बदलाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्ञात करणार आहेत. आणि आम्ही एवढंच